सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ होणार आहे. बिकॉज मी भरपूर दिवस झाले चॅनलवरती ऍक्टिव्ह आहे. माझे कॉमेडीचे व्हिडिओ आहेत, माझे लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओ आहेत. आपलं तुम्ही शॉर्ट व्हिडिओला सुद्धा जास्त प्रतिसाद देताय आणि हे बघून मला खूप 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 आनंद होत आहे. म्हणूनच मी आता असा विचार केलेला आहे की थोडे लॉंग व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड करूया. लाईफस्टाईल रिलेटेड, वेट लॉस रिलेटेड असे व्हिडिओच, थोडं जनरल नॉलेज किंवा ऍक्टिव्हिटीज असे बरेच टाईप असणार आहेत त्यामध्ये. तर असे व्हिडिओ मी ट्रॅव्हलिंग रिलेटेड असे व्हिडिओ मी अपलोड करण्याचा विचार करत आहे. सो तर हा जो मेन आजचा जो व्हिडिओ आहे तो ऍक्च्युअल मध्ये माझं इंट्रोडक्शन होणार आहे. कारण मी बरेच दिवस झाला असा विचार करते की थोडं इंट्रोडक्शन व्हावं आपल्या युट्यूब फॅमिली सोबत. बिकॉज बरेच जण मला पर्सनली ओळखत सुद्धा असतील किंवा बरेच जण नाही ओळखत पर्सनली. सो थोडं आपलं इंट्रोडक्शन झालं तर ते बेटर होईल. सो इंट्रोडक्शन सांगायचं झालं तर माझं माहेरकडचं नाव हे मिलन रमेश जाधव आहे आणि सासरकडचं नाव हे मिलन विशाल रुके आहे. हे झालं माझं इंट्रोडक्शन. आणि त्यानंतर माझं जे माहेर आहे हे कोकणातलंच आहे. कोकणामध्ये माणगाव तालुक्यामध्ये माझं एक छोटस गाव आहे पन्नलगर म्हणून. माझं जे 10वी पर्यंतचं शिक्षण आहे हे JB सावंत हायस्कूल पन्नलगर लोणेरे मधून झालेलं आहे. मी एक फर्स्ट क्लास स्टुडंट होते. सो नेहमी फर्स्ट बेंच वरती बसायचं, सिन्सिअर. सर वर्गामध्ये आले तर कोणी अभ्यास केला हे विचारण्याच्या अगोदरच मी सांगणार की हा सर आजचा अभ्यास चेक करा, आजचा गृहपाठ चेक करा. अशा टाईप मध्ये मी पहिल्यापासूनच सिन्सिअर होते. वर्गामध्ये नेहमी फर्स्ट सेकंड असंच आलेली आहे. मी 4थी पर्यंत पण फर्स्ट सेकंड आणि 10वी पर्यंत पण फर्स्ट सेकंड असंच माझं मार्क्स असायचे. त्यानंतर मी डिसाईड केले, 10वीला मला छान पर्सेंटेज पडले. त्यानंतर मी डिसाईड केलं की मला इंजिनिअरिंग व्हायचंय. ऍक्च्युली मला इंजिनिअरिंग आणि डॉक्टर ह्या दोघांमध्ये चूज करायचं होतं, पण मी डॉक्टर चूज नव्हते करत कारण तेवढं मी फायनान्शियल अफोर्ड म्हणजे माझे आई वडील तेवढं फायनान्शियल अफोर्ड नव्हते करू शकत त्यावेळेस, कारण ते शेती करायचे. म्हणून मग मी असं डिसाईड केलं की आपण इंजिनिअरिंग करूया. तर आमच्याच तिथे एक कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं, गव्हर्नमेंट कॉलेज, डॉक्टर बाटू म्हणून, तुम्हाला माहितीच असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणेरे. तर ह्या युनिव्हर्सिटीमध्ये मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. त्यानंतर माझा डिप्लोमा पण चांगल्या फर्स्ट क्लास मध्ये झाला. पण डिग्री करायची म्हणून मला गव्हर्नमेंटच कॉलेज हवं होतं. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी मी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं. तिकडे मी बीटेक माझं कम्प्लीट केलं. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर मध्ये मी बीटेकला ऍडमिशन घेतलं. माझं बीटेक तिकडे 3 वर्षामध्ये कम्प्लीट झालं. त्यानंतर बीटेक झाल्यावरती पुढे काय करायचं, जॉबसाठी कुठे जायचं म्हणून मी मुंबईला शिफ्ट झाले. दीदीकडे राहायचे मी मुंबईला येऊन. तर मग तिथे जॉब मिळणं असं सहज शक्य नव्हतं, कारण आपण काय आहोत ना, जे स्कूलमध्ये किंवा जे कॉलेजमध्ये शिकतो ना ते आपल्याला जॉबमध्ये किंवा रिअल लाईफमध्ये युजफुल नाही ठरत. त्यासाठी एक्सपिरियन्स भरपूर इम्पॉर्टन्स असतो. मग मी इकडे येऊन जावाचे क्लासेस केले मुंबईमध्ये येऊन आणि त्या बेसिसवरती मला जॉब लागला. पण तेव्हा पण माझ्या हातामध्ये 3-4 ऑफर लेटर होते, तर मी त्याच्यातली एक कंपनी सिलेक्ट केली. पण हा जो स्ट्रगल आहे जॉब आणि कॉलेज, तर यामध्ये माझे 1-2 वर्ष गेले ह्या स्ट्रगल मध्ये, जॉब शोधण्यामध्ये, व्यवस्थित करिअर मध्ये एंटर करण्यासाठी. त्यानंतर मग मी 3 वर्ष एकाच कंपनीमध्ये जॉब केला, कारण एक्सपिरियन्स भरपूर मॅटर करत होता आणि सगळ्याच गोष्टी शिकायच्या सुद्धा होत्या, सगळ्याच गोष्टी नवीन होत्या आपल्यासाठी. मग मी 3 वर्षानंतर परत स्विच केली कंपनी. तर मग आम्ही असं डिसाईड केलं की आपण आता कंपनी चेंज केली पाहिजे, एका कंपनीमध्ये राहून काही ग्रोथ होणार नाही.
सो मी दुसरी कंपनी जॉईन केली आणि मी आता त्याच कंपनीमध्ये आहे. कारण कोरोना नंतर बऱ्याच कंपनीना वर्क फ्रॉम होम दिलेलं, सो मला पण इकडे वर्क फ्रॉम होमच आहे. पण माझी US शिफ्ट आहे आणि माझी कंपनी सुद्धा US बेस्ड आहे. सो वर्क फ्रॉम होम वर्क लाईफ बॅलन्स करून मी हे व्हिडिओ सुद्धा करायचा ट्राय करते. माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करेन. जेवढे व्हिडिओ जास्तीत जास्त नॉलेज मला तुमच्यापर्यंत ट्रान्सफर करता येईल तेवढं मी करेन. ते एज्युकेशन रिलेटेड असू दे, हाऊ स्ट्रगल असू दे, कसं तुम्ही स्ट्रगल करू शकता मुंबईमध्ये आल्यानंतर, तुम्हाला काय काय अडचणी येतात पहिल्यांदा, किंवा एज्युकेशन मध्ये तुम्हाला काय काय अडचणी येतात, ह्या बऱ्याच गोष्टी मी शेअर करणार आहे. जर तुम्हाला स्पेसिफिक आत्ताच्या सिच्युएशन मध्ये काय केलं पाहिजे ह्यासाठी सुद्धा गायडन्स घेऊन मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. तर मी ॲज अ जावा डेव्हलपर म्हणून लागले. जावा डेव्हलपर म्हणूनच मी इकडे सुद्धा आहे ह्या कंपनीमध्ये. नंतर मग तुम्हाला माझा फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचा झाला तर माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ आहे. आता 4 बहिणी यासाठी की पहिल्याची मेंटॅलिटी अशी होती की मुलगा पाहिजे आणि ते त्यांच्या काळात बरोबरच होतं. पण आताची ती सिच्युएशन नाहीये. कारण आता तुम्ही बघा तर 1 मुलगी झाली किंवा 2 मुली झाल्या तरी लोक ऑपरेशन करतात. पण तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती. सो आम्ही 4 जणी बहिणी, आणि ऍक्च्युअल मध्ये तेव्हा जर अशी सिच्युएशन असती तर आज मी नसतेच. कारण त्यांनी पण 1 किंवा 2 मुलींवरतीच बस केलं असतं. सो जे काय झालं ते चांगल्यासाठी झालं. आणि मग आम्ही आता माझ्या ज्या 3 बहिणी आहेत त्या सुद्धा मॅरिड आहेत, व्यवस्थित त्यांची लाईफ आहे. त्यांना प्रत्येकीला 2-2 मुलं आहेत. ते तुम्ही मिनी लॉग मध्ये बघितलंच असेल. आणि मला भाऊ सुद्धा आहे एक छोटा, तो सुद्धा मॅरिड आहे. सो ही आमची पूर्ण फॅमिली आहे. प्लस तुम्हाला इकडचं सांगायचं झालं तर माझे जे हजबंड आहेत ते खेडमध्ये त्यांचं गाव आहे. ते सुद्धा कोकणातलेच आहेत. ते सुद्धा एक इंजिनियर आहेत. ते मेट्रोमध्ये आहेत. आणि मी आणि माझे हजबंड आम्ही असं सेपरेट फॅमिली म्हणून राहतो. आम्हाला एक छोटा बेबी आहे जो 2 इयरचा आहे. त्याचं नाव सम्यक आहे. आता तुम्ही म्हणाल की मग हे करिअर ऑप्शन तुम्ही म्हणजे इकडे का व्हिडिओज साठी का तुम्हाला इंटरेस्ट आहे? तर मी कसं आहे ना, जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेली आहे. मला भरपूर बोलण्याची सवय आहे. कारण जर आपण बोललो नाही ना, जर बोलायची सवय असेल आणि बोललो नाही ना, कोणाशी शेअर नाही केलं तर भरपूर आपला चिडचिडपणा होतो. तेव्हा मी असं ठरवलं की मी इकडे युट्यूब फॅमिली सोबत जे काय माझा एक्सपिरियन्स असेल, जे काय मला शेअर करावं असं वाटेल, ते ट्रॅव्हल रिलेटेड असू दे, एज्युकेशन रिलेटेड असू दे, फॅमिली रिलेटेड असू दे, लाईफस्टाईल रिलेटेड असू दे, स्टायलिंग कशी करायची त्या रिलेटेड असू दे, अशा बऱ्याच गोष्टी मी कुकिंग रिलेटेड असू दे, म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी मी शेअर करायचं ठरवलेलं आहे. जेव्हा पहिल्यांदा आपण लग्न करतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जमत नाही. वर्क लाईफ बॅलन्स कशी करायची हा समजत नाही. तर त्या सुद्धा गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत की आपण कसं त्याच्यातून पुढे यायचं, कोणाची तरी हेल्प घेऊन किंवा आपण स्वतः कसं ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. एक टॉपिक घेऊन मी लवकरच तुमच्यासोबत येणार आहे. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अँड प्लीज प्रेस लाईक बटन अँड डू कमेंट. आणि जर अशाच कोणत्या नवीन टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.